जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक महत्त्वाची जी काही जाहिरात म्हणजे महिला व बाल विकास विभागांतर्गत जे काही पद आहे, तर ते पद म्हणजे मुख्य सेविकेसंदर्भात जाहिरात सध्या आलेली आहे. तर ह्या जी जाहिरात आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त महिला ज्या उमेदवार आहे, तर महिला उमेदवारच या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन करू शकतात आणि हे एक महिलांसाठी सुवर्णसंधी आली आहे. तर ज्या महिलांनी सध्या बघा ॲप्लिकेशन केलं नसेल, कारण ही सरळ सेवा भरती आहे, कायमस्वरूपीची भरती. तर ज्या महिलेने आतापर्यंत सध्या ॲप्लिकेशन केलं नसेल, अर्ज सादर केला नसेल, तर त्यांनी बघा लवकरात लवकर अर्ज सादर करा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही परीक्षेचं सिलेबस जो नेमकं काय असणार आहे, तर त्या संदर्भात बघा इथं तुम्हाला माहिती पुढे सांगतो. तर इंग्रजी विषय आहे, त्यानंतर मराठी विषय आहे, सामान्य ज्ञान आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदेसंदर्भात आहे, पोषण अभियान आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित असेल आणि संगणक असे तुम्हाला 100 या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहे. गुण किती असणार आहे, तर 200 गुण. आणि वेळ जो आहे, तर तो वेळ बघा या ठिकाणी तुम्हाला जो वेळ देण्यात आला आहे तो 1.5 या ठिकाणी तास म्हणजे वेळ देण्यात आलेला आहे. प्रश्न कसे असणार आहे, वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुमचा जो काही महत्त्वाचे इथे 80 मार्कासाठी जो घटक आहे त्याच्यामधला इथं पहिला जो घटक आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदेसंदर्भात, दुसरा आहे पोषण अभियानासंदर्भात आणि तिसरा आहे संगणक संदर्भात. तर ह्या संदर्भात बघा ह्या जे काही 40 गुणासाठी कायदे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना संदर्भात माहिती आहे. पोषण अभियानासंदर्भात बघा 20 मार्कासाठी तुम्हाला बघा 10 प्रश्न असणार आहे पोषण अभियानासंदर्भात प्रश्न. आणि संगणक ज्ञानावर सध्या जे काही 10 प्रश्न असणार आहे, म्हणजे इथं 20 गुण, म्हणजे तुमचे जे काही 80 मार्क आहे तर ते 80 मार्कामध्ये हे काही स्पेशल घटक जे आहे तर ह्याच्यावरती सध्या बघा असणार आहे. तर आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे काही व्हिडिओमध्ये महत्त्वाचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेसंदर्भात, पोषण अभियानासंदर्भात आणि संगणक ज्ञानासंदर्भात महत्त्वाचे IMP प्रश्न सध्या बघा घेऊन आलो आहे. तर आजच्या दिवसाला आपण पोषण अभियानासंदर्भात जे प्रश्न आहेत तर ते सध्या बघा बघूया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघा फायदा होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. ज्यांनी ॲप्लिकेशन केलं नसेल त्यांनी बघा मुख्य सेविकेचं पद आहे, तर त्या पदावरती तुमचं निवड होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा पहिला जो काही प्रश्न असेल महिला बाल विकास विभाग भरती संदर्भात पोषण अभियानाचे जे काही अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते सध्या बघणार आहोत. तर प्रश्न आपण पहिला बघूया. तर पहिला बेसिकपासून सुरुवात करूया. तर बघा कुपोषण म्हणजे काय, आपण जे काही कुपोषण जी संकल्पना आहे तर ती सध्या बघा ऐकत असतो. तर कुपोषण नेमकं काय असतं, तर शरीरातील जी काही पोषणाची सध्या बघा कमी झाल्यामुळे आपल्याला कुपोषण आहे तर ते सध्या बघा होत असतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कुपोषणामध्ये जे आवश्यक पोषक तत्वाचा अभाव किंवा मग कमी प्रमाणात त्या ठिकाणी मिळणं, जे काही जेवण असेल किंवा अन्न असेल तर त्याच्या माध्यमातून जे पोषक तत्व असतं तर ते पोषक तत्व बघा त्या शरीरामध्ये अभाव निर्माण होतो किंवा मग कमी प्रमाणात सध्या बघा मिळत असतं. त्यामुळे जे काही कुपोषणाची समस्या सध्या निर्माण होत असते. हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 2 बघूया. बघा प्राथमिक पोषण म्हणजे काय, म्हणजे इथं जे काही प्राथमिक पोषण जी संकल्पना आहे तर त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आहे. तर प्राथमिक पोषण म्हणजे काय, तर शरीराला गरजे असणारे मूलभूत जे काही पोषक तत्व आहे तर ते म्हणजे प्राथमिक पोषण ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मग आता प्राथमिक पोषणामध्ये कोणकोणते घटक येतात, तर पहिलं म्हणजे ह्या ठिकाणी प्रथिनं, त्यानंतर बघा कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर चरबी, एक प्रकारे ह्या ठिकाणी बघा विटॅमिन्स असेल आणि खनिजाचे जे काही समावेश सध्या प्राथमिक पोषणामध्ये होत असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्राथमिक पोषणामध्ये कोणकोणते घटक सध्या महत्त्वाचे असतात. तर हे जे काही प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स आणि खनिजाचा समावेश हा प्राथमिक पोषणामध्ये समावेश असतो. तर हे एक तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 3. तर बघा अंगणवाडीत कोणत्या वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो. आपल्याला माहिती आहे की अंगणवाडीमध्ये 0 ते पुढचे जे काही 3 वर्ष असेल बरोबर, तर एवढे जे काही मुलं असतात तर ते मुलं सध्या बघा जे असतात, त्यानंतर ह्याच्या पुढचे जे मुलं आहे म्हणजेच इथं बघा पुढचे जे काही मुलं असेल जवळपास 6 वर्षापर्यंत आपल्याला अंगणवाडीमध्ये पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही वयोगट सध्या बघा पोषण आहारासंदर्भात इथं विचारण्यात आला आहे. तर जो अंगणवाडीत कोणत्या वयोगटाला मुलांना पोषण आहार दिला जातो, तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पोषण आहार सध्या बघा दिला जातो. मग ह्याच्यामध्ये शालेयपूर्व जे शिक्षण असेल तर ते देखील अंगणवाडीमध्ये सध्या बघा मिळत असतं. म्हणून अंगणवाडीतील मुलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी जो पोषण आहे तर तो सध्या बघा दिला जातो. तर हे एक तुम्ही जे काही वय असेल तर ते इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा महिला व बालकल्याण विभाग कोणत्या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पोषण आहार पुरवते.
बरोबर. पोषण आहार म्हणजे या ठिकाणी बघा महिला बाल कल्याण विभाग असेल तर त्या कोणत्या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पोषण आहार आहे तर तो सध्या बघा पुरवला जातो. तर आपल्याला माहिती पाहिजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच काय तर ICDS ह्यांच्यामार्फत महत्त्वाचं महिलांना आणि मुलांना पोषण सेवा सध्या बघा पुरवल्या जातात अंगणवाडीच्या माध्यमातून. तर हे एक तुम्ही लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, आयरनची कमतरता कोणत्या आजाराला कारणीभूत असते. जे काही आयरन असेल तर त्याची कमतरता कोणत्या आजाराला कारणीभूत असते तर जो रक्तक्षय असतो म्हणजेच काय तर ॲनेमिया जो आहे तर ॲनेमिया सध्या बघा महत्त्वाचा त्याला आपण रक्तक्षय देखील म्हणतो. तर रक्तक्षय आजार आहे तर तो आजाराला महत्त्वाचं जे काही आयरनची कमतरता जर झाली तर शरीरात हिमोग्लोबिन नावाचं जे काही ह्या ठिकाणी बघा घटक आहे तर तो सध्या कमी करत असते ज्यामुळे रक्तक्षय ह्या ठिकाणी आपल्याला होत असतो. म्हणून महत्त्वाचं आयरनची कमतरता कोणत्या आजारामध्ये कारणीभूत ठरते तर रक्तक्षय हा आजार तुम्ही लक्षात ठेवा. रक्तक्षयला आपण ॲनेमिया देखील म्हणत असतो बरोबर. तर हे तुम्ही महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण आहाराबाबत प्रशिक्षण दिले जाते का तर यस ऑफकोर्स दिले जाते. तर जे काही अंगणवाडी कर्मचारी असतात तर त्यांना योग्य पोषण आहाराबाबत बघा जागरूकता वाढवण्यासंदर्भात प्रशिक्षण सध्या त्यांना दिलं जातं. बेसिक कन्सेप्ट आपण आधी बघूया. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, स्तनपानामुळे मुलांना कोणते पोषक मिळते बरोबर. जे काही स्तनपान असेल तर ते स्तनपानामुळे मुलांना कोणते पोषक मिळते तर आपल्याला माहिती पाहिजे की प्रथिने मिळतात, विटॅमिन्स मिळतात आणि इम्युनिटी वाढवणारे जे काही घटक असेल तर ते घटक बघा बाळाला आईकडनं जे काही स्तनपान जे केल्यामुळे सध्या मुलांना मिळत असतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा कारण स्तनपान असेल तर ते मुलांसाठी अत्यावश्यक पोषक तत्वाचा मुख्य स्रोत म्हणून आपण या ठिकाणी बघा मानत असतो. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा, प्रथिने, विटॅमिन्स आणि इम्युनिटी वाढवणारे घटक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 बघा, प्रथिने कशासाठी आवश्यक असतात. प्रश्न क्रमांक 8 आहे प्रथिने जे आहे तर ते कशासाठी आवश्यक असतात तर प्रथिने जे आहे तर ती शरीराची वाढ व दुरुस्ती संदर्भात बघा आपल्याला आवश्यक असतात. प्रथिनामुळे शरीराची ह्या ठिकाणी बघा झपाट्याने वाढ होत असते आणि महत्त्वाचे जे काही प्रथिने असेल तर ते शरीराच्या पेशीची काय असेल तर ती दुरुस्ती किंवा विकासासाठी महत्त्वाची आपल्याला प्रथिनं ह्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून प्रथिनाची जी काही महत्त्वाची आवश्यकता आपल्या शरीरामध्ये शरीराची वाढ असेल किंवा पेशी संदर्भात बघा पेशी दुरुस्ती असेल किंवा विकासासाठी महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. तर बघा प्रश्न काय आहे तर फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी का आवश्यक असतात. म्हणजे जे काय फॉलिक ॲसिड आहे तर ते गर्भवती जे महिला असतात तर त्यांना का आवश्यक असतं तर गर्भाचा योग्य विकासासाठी ह्या ठिकाणी बघा फॉलिक ॲसिड जी काही गोळी असेल किंवा फॉलिक ॲसिड जे असेल तर ते सध्या बघा महिलांना आवश्यक असतं. त्याच्यामध्ये काय असतं की फॉलिक ॲसिड हा असतो तर तो गर्भाच्या मेंदू आणि मज्जातंतूच्या विकासासाठी बघा मदत करत असतो. म्हणून फॉलिक ॲसिड जे आहे तर ते सध्या बघा अंगणवाडीच्या माध्यमातून महिला ज्या असतात गर्भवती महिलांना तर ते सध्या फॉलिक ॲसिडच्या ज्या टॅबलेट्स असेल गोळ्या असेल तर त्या सध्या बघा पुरवल्या जातात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. तर प्रश्न क्रमांक 10 बघा काय आहे तर बघा अंगणवाडीमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांना पक्के आहार सध्या दिले जाते. इथे पक्के आहार संदर्भात प्रश्न आहे. तर पक्का आहार कोणत्या मुलांना दिला जातो तर 3 ते 6 वर्षे वयोगटाच्या मुलांना सध्या बघा अंगणवाडीमध्ये पक्का आहार दिला जातो. कारण त्याच्यामध्ये बघा ज्या काही या वयोगटामध्ये मुलांची जी शारीरिक आणि मानसिक विकासासंदर्भात ठोस आहार ह्या ठिकाणी दिला जातो. कारण ह्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक वाढ त्यांची बघा योग्य रीतीने सध्या व्हायला पाहिजे. म्हणून पक्का आहार जे काही 3 ते 6 वयोगटातील मुलांना सध्या दिला जातो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक बघा 11. मुलांना विटॅमिन ए कशामुळे मिळते बरोबर. विटॅमिन ए जे आहे तर ते मुलांना कशामुळे मिळते तर आपल्याला माहिती आहे की गाजर असेल, पपई असेल किंवा हिरव्या पालेभाज्यांमुळे विटॅमिन ए आहे तर ते सध्या बघा मिळत असतं. आणि विटॅमिन ए कशासाठी महत्त्वाचं आहे तर विटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं आणि ते या पदार्थामध्ये महत्त्वाचं बघा आढळतं. म्हणून जे काही मुलांना गाजर खाऊ घालायचं, पपई असेल किंवा हिरव्या जे काही पालेभाज्या असेल तर त्या पालेभाज्या जास्तीत जास्त बघा खाऊ घातल्या पाहिजे. त्याच्यामुळे जे काही डोळ्याचं आरोग्य असेल तर ते आरोग्यासाठी महत्त्वाचा विटॅमिन्स ए ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे अंड्यांमध्ये कोणते पोषक घटक आढळतात. जे काही अंड असतं तर त्या अंड्यांमध्ये बघा
कोणते पोषक घटक आढळतात, तर प्रथिने आणि व्हिटॅमिन डी बघा अंड्यामध्ये आपल्याला आढळतो. तर अंड्यामध्ये जे काही प्रथिनांच्या सोबत महत्त्वाचा जो व्हिटॅमिन डी आहे तर तो देखील असतो. आणि डी कशासाठी काम करतो, तर ज्या हाडांची बघा मजबूती वाढवण्यासंदर्भात व्हिटॅमिन डीची बघा गरज असते. म्हणून जे काही कोवळं ऊन असेल तर त्याच्यामध्ये देखील मुलांना बाहेरच्या ह्या ठिकाणी बघा थांबवलं देखील जातं. तर महत्त्वाचं अंड्यामध्ये प्रथिने देखील असतात आणि व्हिटॅमिन डी देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13. तर बघा, बालकांसाठी दूध का महत्त्वाचे आहे. जे काही दूध आहे तर ते दूध सध्या बघा बालकांसाठी का महत्त्वाचं आहे, तर दुधामध्ये आपल्याला माहिती आहे एक सर्वात महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत सध्या दुधामध्ये असतो. कारण दुधामध्ये जे काही हाडांच्या वाढीसाठी बघा दूध जे आहे तर ते हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला जो काही कॅल्शियम घटक आहे तर तो बघा त्याच्यामध्ये असल्यामुळे महत्त्वाचं जे काही दूध असेल तर ते बालकांसाठी हे आपल्याला जो काही घटक असेल तर तो महत्त्वाचा म्हणता येईल. तर दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे जी काही हाडांची बळकटी असेल तर ती त्या ठिकाणी होत असते. तर हा प्रश्न देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 14 बघूया. 14 नंबरचा प्रश्न काय आहे, तर बघा ह्या ठिकाणी बघा स्तनपानाचे प्राथमिक लाभ कोणते आहे. स्तनपान जे आहे तर ते स्तनपानाचा प्राथमिक लाभ कोणते आहे, तर इम्युनिटी वाढवणे आणि पोषण पुरविणे. जे काही इम्युनिटी पॉवर असेल बालकांमध्ये तर ती वाढवणे आणि पोषण पुरवणे हे दोन महत्त्वाचे लाभ सध्या बघा प्राथमिक जे काही स्तनपान असेल जन्म झाल्यानंतर जे काही मुलांना सध्या प्राथमिक स्तनपान केलं जातं तर त्यामुळे स्तनपानामुळे मुलांचं जे काही रोगप्रतिकार शक्ती असेल तर ती रोगप्रतिकार शक्ती सध्या बघा त्यांना मिळत असते. म्हणून प्राथमिक स्तनपान अति महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. कार्बोहायड्रेट्स कशासाठी आवश्यक असतात. कार्बोहायड्रेट्स जो आहे घटक तर तो कशासाठी आवश्यक असतो, तर ऊर्जा पुरवण्यासंदर्भात महत्त्वाचा असतो. मग ह्याच्यामध्ये शरीराला जी काही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स आपल्याला महत्त्वाचे जो घटक आहे तर तो सध्या बघा म्हणता येईल. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 16. तर बघा, अंगणवाडीत बालकांना कोणत्या वेळेत पोषण आहार दिला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे, अंगणवाडीत बालकांना कोणत्या वेळेला पोषण आहार दिला जातो, तर एक म्हणजे या ठिकाणी बघा सकाळी आणि दुसरा दुपारी असं 2 वेळा सध्या बघा पोषण आहार सध्या दिला जातो. मुलांना 2 वेळा जे असेल तर ते संतुलित आहार सध्या बघा दिला जातो जेणेकरून त्यांना दिवसभर पोषण मिळावे ह्या दृष्टीने सध्या मुलांना दिला जातो अंगणवाडीच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, मल्टी न्यूट्रिएंट सप्लिमेंट्स कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहेत. बरोबर, तर इथं महत्त्वाची ह्या ठिकाणी बघा मल्टी न्यूट्रिएंट सप्लिमेंट आहे तर ती कोणत्या वयोगटातील मुलांसाठी महत्त्वाची आहे, तर 6 महिन्यापासून तर 5 वर्षापर्यंत जे काही मूल असेल तर त्यांना सध्या बघा महत्त्वाचं आहे. आणि या सप्लिमेंटमुळे बघा मुलांचे जे काही शारीरिक आणि मानसिक विकासासंदर्भात या ठिकाणी जे सप्लिमेंट असेल तर ते सध्या बघा दिले जातात. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 18. तर बघा, गर्भवती महिलांना कोणता आहार देण्याची शिफारस केली आहे. ज्या गर्भवती महिला असतात तर त्यांना कोणत्या आहार देण्याची शिफारस केलेली आहे, तर त्याच्यामध्ये बघा प्रथिनं असायला पाहिजे, आयर्न असायला पाहिजे, त्यानंतर फॉलिक ॲसिड असायला पाहिजे. असा जो काही आहार असेल तर तो सध्या बघा हे महत्त्वाचे जे काही 3 घटक आहे तर ह्या आहारमध्ये सध्या बघा इन्क्लूड असायला पाहिजे. म्हणून गर्भाच्या जो काही योग्य विकासासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी हा महत्त्वाचा आहार आपल्याला समजला जातो. म्हणून जो काही गर्भवती महिलांना जी आहार देण्यासंदर्भात जी शिफारस आहे तर त्या आहारामध्ये प्रथिनं, आयर्न आणि फॉलिक ॲसिड हे जे 3 घटक आहेत तर हे 3 घटक बघा प्रामुख्याने असायला पाहिजे. त्याच्यामुळे महिलेचं जे काही गर्भाचा विकास असेल तर तो योग्य गतीने होतो आणि महिलाचं किंवा आईचं जे आरोग्य असेल तर ते महत्त्वाचं आहे आपल्याला म्हणता येईल. म्हणून ह्यामध्ये आहारामध्ये ह्या 3 गोष्टी बघा इन्क्लूड असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 19. तर बघा, डोकेदुखी आणि थकवा आयर्नच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात का. महत्त्वाचं आहे, डोकेदुखी आणि थकवा जे काही आयर्नच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात का, तर हो ह्या संदर्भात उत्तर आपल्याला म्हणता येईल. कारण का, तर आयर्नची कमतरता झाल्यास ऑक्सिजनची जी काही शरीरामध्ये बघा कमतरता होते, म्हणजे शरीरातील ऑक्सिजन सध्या बघा कमी होते, ज्यामुळे आपल्याला डोकेदुखी आणि थकवासारखं या ठिकाणी जाणवत असतो. म्हणून महत्त्वाचं आपल्याला आयर्न असेल तर ते सध्या बघा महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. तर बघा, गर्भवती महिलांसाठी WHOने दररोज किती आयर्नची शिफारस केलेली आहे. बरोबर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून ह्याच्या संदर्भात आपण पुढे देखील माहिती घेऊया. WHO म्हणजे काय, तर वर्ल्ड
हेल्थ ऑर्गनायझेशन, बरोबर. तर त्यांच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की गर्भवती महिलांसाठी WHOने दररोज किती आयर्नची बघा शिफारस सध्या केलेली आहे, तर 30 ते 60 ह्या ठिकाणी बघा मिलीग्रॅम एवढी जी काही आयर्न असेल तर ती गर्भवती महिलांच्या गर्भाच्या आरोग्यासाठी आणि आईचे जे काही रक्तनिर्मितीसाठी आवश्यक असलेला जो काही घटक आहे तर तो आयर्न आहे. आणि ते किती द्यायला सांगितलेलं आहे तर 30 ते 60 मिलीग्रॅम एवढं सध्या बघा दररोज या ठिकाणी जी काही गर्भवती महिला असेल तर त्या महिलेला सध्या बघा देण्यासंदर्भात शिफारस इथं केलेली आहे. तर इथं लक्षात असू द्या, शिफारस कोणी केली आहे तर WHOने दररोज किती आयर्न तर 30 ते 60 मिलीग्रॅम एवढं जे काही आयर्न असेल तर ते दररोज देण्यासंदर्भात शिफारस केली. आणि हे जे कोणाला द्यायचं असतं तर जी गर्भवती महिला असेल तर त्या गर्भवती महिलेला सध्या बघा द्यायचं असतं. आणि जवळपास ह्याच्यामुळे काय होतं की जे काही गर्भ असेल गर्भाच्या आरोग्यासाठी आणि महत्त्वाचं जे काही रक्तनिर्मिती असेल तर त्या अनुषंगाने हा घटक सध्या महत्त्वाचा असतो. तर हे 2-3 कन्सेप्ट इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, मुलांना ह्या ठिकाणी बघा मुलांना किती ठोस ह्या ठिकाणी बघा किती वेळा ठोस आहार दिला जातो, बरोबर. किती वेळा ठोस आहार दिला जातो तर दिवसातून बघा 3 ते 4 वेळा सध्या मुलांना जो काही ठोस आहार असेल तर तो सध्या बघा दिला जातो. त्याच्यामुळे काय होतं की मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी नियमित ह्या ठिकाणी ठोस आहार आहे तर तो सध्या बघा 3 ते 4 वेळा दिला जातो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, कोणते घटक बघा स्तनपानात असतात जे बालकांना रोगापासून संरक्षण देतात, बरोबर. स्तनपान करताना जे काही घटक असेल तर ते कोणते घटक सध्या स्तनपानात असतात जे बालकांना इतर जे काही रोग असेल तर त्याच्यापासून संरक्षण देतात. तर स्तनपानामध्ये अँटीबॉडीज सध्या बघा असतात. मग त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असल्यामुळे महत्त्वाचं मुलांमध्ये जी काही इम्युनिटी पॉवर असेल तर ती इम्युनिटी पॉवरला त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही आपल्याला म्हणता येईल स्तनपान, तर त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचं ह्या ठिकाणी स्तनपाना जे काही असेल तर ते स्तनपानमध्ये जो काही बालकांचा रोगापासून संरक्षण देण्यासंदर्भात अँटीबॉडीज हा घटक महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. तर बघा, कोणता आहार हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. तर हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहार जो काही आहार असेल तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, कॅल्शियम पाहिजे आणि विटॅमिन डी हे जे 2 घटक आहेत तर हे 2 घटक सध्या बघा हाडाच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. म्हणून ह्या जे कॅल्शियम आणि विटॅमिन डी ज्याच्यामध्ये असेल तर असेच पदार्थ सध्या बघा दररोज सेवन देखील केले गेले पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. एकात्मिक बालविकास सेवा योजना कधी सुरू झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न बघा विचारला जातो. तर हा तुम्ही पाठच करून ठेवा. एकात्मिक बालविकास सेवा योजना कधी सुरू झाली तर 1975 साली सध्या बघा सुरू झाली. आणि ह्या योजनेमागचा जो उद्देश होता तर तो म्हणजे बालकांचे आरोग्य आणि पोषण वाढवणे हा एकमेव सध्या बघा उद्देश होता. तर हा उद्देश देखील पाठच करून ठेवा. हा प्रश्न 100% विचारला जातो. प्रश्न क्रमांक 25. तर बघा प्रश्न क्रमांक 25 बघूया. कोणता आहार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. कोणता आहार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे तर बघा ओमेगा 3, त्यानंतर इथं जे काही ओमेगा 3 फॅटी आणि फॉलिक ॲसिड युक्त जो आहार असेल तर तो महत्त्वाचा मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात बघा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये ओमेगा 3 हा जो आहे घटक तर तो मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक घटक सध्या बघा मानला जातो. तर हे लक्षात असू द्या, मेंदूच्या विकासासाठी जो काही आहार असेल तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि फॉलिक ॲसिड युक्त जो काही आहार असेल तर तो सध्या आपल्याला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 26. बालकांना कोणत्या वयात ठोस आहार सुरू केला जातो किंवा सुरू करावा. आपल्याला माहिती आहे की बालकांना 6 महिन्यानंतर सध्या बघा बालकांना जो काही ठोस आहार असेल तर तो सध्या बघा सुरू होतो. आणि 0 ते जवळपास 6 महिने पूर्ण होईपर्यंत बालक जे असतं तर सध्या बघा जे दूध असेल आईचं स्तनपानावरती सध्या त्याला ठेवलं जातं. आणि 6 महिन्यानंतर त्याला पुढचा जो काही ठोस आहार असेल तर त्याची सुरुवात सध्या बघा होत असते. कारण 6 महिन्यानंतर मुलांची जी काही पचन संस्थेची बघा क्षमता सध्या वाढलेली असते. त्यामुळे त्यांना जो काही आहार असेल वरचा आहार किंवा ठोस आहार तर तो सध्या बघा आवश्यक असतो. त्याच्यामुळे ह्या जो काही कालावधी असेल तर तो लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, कोणते पोषक तत्व गर्भधारणेदरम्यान हाडाच्या विकासासाठी आवश्यक असतात. गर्भधारणेदरम्यान बघा हाडाच्या विकासासाठी आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम जो घटक आहे तर तो कॅल्शियम घटक महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 29. तर बघा स्तनपानाच्या जागी या ठिकाणी बघा स्तनपानाच्या जागी कोणता दूध प्रकार योग्य आहे.
बरोबर. तर इथं बघा फॉर्म्युला दूध जो आहे तर तो सध्या स्तनपानाच्या जागी म्हणजे स्तनपानाच्या ऐवजी कोणता दूध देणं त्या ठिकाणी बालकांना योग्य आहे, तर स्तनपान सध्या बघा शक्य नसल्यास जो फॉर्म्युला दूध आहे तर तो सध्या बघा आवश्यक पोषक तत्व म्हणून पुरवला जातो. तर सध्या बघा आपण जे काही 28 ते 30 प्रश्न इथं सध्या तुम्हाला बघितलं आहे, तर एकंदरीत इतर माहिती देखील मिळाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही पोषण आहार जो घटक आहे तर त्या पोषण आहार ह्या घटकावरती सध्या बघा असे प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मागे देखील अशा पद्धतीने सध्या बघा प्रश्न विचारले गेले आहे. तर आपण अजून ह्याच्या पुढचे जे काही प्रश्न असेल IMP जे प्रश्न असेल तर ते सध्या बघा बघणार आहोत. तर सध्या तरी हे महत्त्वाचे जे काही 30 प्रश्न होते तर ते 30 प्रश्नासंदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सध्या बघा माहिती सध्या पुरवली आहे. तर तुम्हाला एक अंदाज येईल की जे काही पोषण अभियानासंदर्भात कशा पद्धतीने प्रश्न सध्या येऊ शकतात. एकंदरीत पोषण अभियान नेमकं काय आहे त्या संदर्भात बेसिक जे काही कन्सेप्ट असेल तर ते तुम्हाला समजल्याच असेल. तर आपण जे काही पुढे महत्त्वाचे जे काही अभ्यासक्रमानुसार तुम्हाला सांगितल्यानुसार बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायद्यासंदर्भात देखील जी काही माहिती असेल व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. पोषण आहारासंदर्भात देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. आज जी मिळाली त्याच्या पुढचे प्रश्न आपण पुढे घेणार आहोत. त्यानंतर संगणकासंदर्भात प्रश्न असे जवळपास आपण प्रत्येक घटकासंदर्भात 300 ते 400 प्रश्न सध्या बघा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती असेल तर ती देऊ. तेवढीच अभ्यासा. हे तुमचे 3 घटक असेल तर हे 3 घटक सध्या बघा कवर हे होऊन जाईल. बाकी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित, बुद्धिमत्ता हे तुम्ही इतर ठिकाणी देखील तुम्ही बघून करू शकतात. तसंच मराठी असेल किंवा मग महत्त्वाचं मराठी व्याकरणासंदर्भात घटक आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. तर सध्या तरी पोषण अभियानासंदर्भात हे महत्त्वाचे एक प्रश्न होते. तर प्रश्न आपण बघितले. ह्याच्या पुढचा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर सध्या हे एक बेसिक सध्या कन्सेप्ट होत्या. कन्सेप्ट आवडल्या असेल, माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही लेक्चर असेल तर त्या लेक्चरच्या माध्यमातून मेन जे काही घटक असेल तर त्या संदर्भात माहिती सध्या बघा वेळोवेळी मिळत राहील. तर ह्या PDF संदर्भात आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. व्हिडिओच्या ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.